तापमानाचा पारा 35शी पार असल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आज देखील कायम आहे। मुंबई आणि ठाण्यात 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। शहराच्या पूर्व उपनगरांमध्ये तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले, तर शेजारील ठाण्यात देखील 39 डिग्री इतकी तापमानाची नोंद आहे। उष्णतेसह आर्द्रतेचं प्रमाण देखील वाढले, त्यामुळे दुपारच्या कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले। उन्हाळा सुरू झाला की मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हाळ्याचा सामना करावा लागतो। अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळते। आज देखील मुंबई शहरामध्ये कडाक्याचं ऊन जाणवत आहे। मुंबईकर जे घराबाहेर पडतात त्यांना मात्र ह्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे। मुंबई आणि आजूबाजूचं उपनगर असेल किंवा ठाणे नवी मुंबई जर आपण पाहिलं तर सध्या कडाक्याचं ऊन आणि उष्णतेची लाट आपल्याला जाणवताना पाहायला मिळते। एप्रिलच्या अखेरीस मुंबईतलं तापमान जे होतं ते 36 अंश ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। आर्द्रता असेल, घामाघूम करणारी ही उष्णता मुंबईकरांना आता अनुभवायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई आणि ठाण्यात 39 अंश तापमानाची नोंद आज झालेली आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुंबईला आज येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। शनिवारी मुंबईत तीव्र उकाडा जाणवला होता, मात्र आज रविवार असून देखील तितक्याच प्रमाणात हा उकाडा जाणवताना पाहायला मिळतोय। शहराच्या पूर्व उपनगरामध्ये तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे, तर शेजारचं जे ठाणं आहे, नवी मुंबई आहे, तेथे 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मात्र आपण जर पाहिलं तर आता इतका कडाक्याचा उन्हाळा हा मुंबईकरांना सोसावा लागतोय। पुढील आठवड्यात देखील तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे आत्ताचा हा आठवडा असेल किंवा पुढील येणारे काही आठवडे मुंबईकरांना अशाच उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत। हवामान विभागाने देखील तसा अलर्ट जारी केलेला आहे। विशेष म्हणजे घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं देखील आवाहन केलेलं आहे। मात्र आज जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये कडाक्याचं ऊन ह्या मुंबईकरांना अनुभवताना पाहायला मिळते। हा मुंबईकर घामाघूम झालेला देखील पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।